सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण पूर्वी लग्नाच्या पंक्तीत बनवला जाणारा मसाले भात बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने. त्यासाठी मी इथे कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे. आता यामध्ये 4 ते 5 काळी मिरी, लवंग, 2 इंच दालचिनी, 2 हिरव्या वेलची आणि तमालपत्र घेतलेली आहेत. हे आपण तेलामध्ये 1 मिनिटभर फ्राय करून घेऊया. सोबतच इथे मी 10 ते 12 काजूचे तुकडे घातलेले आहेत. थोडेसे गोल्डन रंगावरती आपण हे फ्राय करूया. खडा गरम मसाला मी इथे थोड्या प्रमाणात वापरला आहे, कारण भातामध्ये मी गरम मसाला सुद्धा, पावडर गरम मसाला सुद्धा वापरणार आहे. आता यामध्ये राई घालूया. राई तडतडली की जिरं घालायचं आहे. यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे. एकदा ही फोडणी चांगली परतून घेऊयात. आणि आता यामध्ये एक चिरलेला कांदा घालायचा आहे. भाज्यांमध्ये मी इथे तोंडली घेतलेली आहेत उभी कापून. त्याचसोबत गाजर आणि फरसबी घेतलेली आहे. एक छोटी वाटी फ्लावर तुकडे करून घेतलेला आहे. आता ह्या भाज्या आपण 1-2 मिनिटं तेलावरती परतून घेणार आहोत. ह्याच्यापैकी एखादी भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर या बदल्यात तुम्ही दुसरी एखादी भाजी सुद्धा वापरू शकता. हिरवा वाटाणा मी इथे घेतला नाहीये, कारण प्रत्येक सीझनमध्ये ओला वाटाणा मिळतोच असं नाहीये, आणि जरी मिळाला तरी खूप महाग असतो तो. त्यामुळे मी इथे ह्या भाज्या वापरल्या आहेत. बरीच जण या भातामध्ये वांगी सुद्धा घालतात, पण वांगी खूप जास्त शिजली जातात म्हणून मी घेतलेली नाहीयेत. आता यामध्ये हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ घातलं आहे. गरम मसाला मी इथे घेते अर्धा चमचा. आणि आता मेन यातला जो मसाला आहे तो म्हणजे गोडा मसाला. तो मसाला मी इथे 1.5 ते 2 चमचे वापरणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे सगळे मसाले भाज्यांबरोबर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. भाज्यांना व्यवस्थित कोटिंग होईल असे हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 1 ते 2 मिनिटं मंद आचेवरच हे मसाले परतायचे आहेत, कारण जर गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवली तर मसाले करपू शकतात. त्यामुळे लो फ्लेमवरतीच परतायचे आहेत. आता यामध्ये मी तांदूळ घेते, तो आपला जो रेग्युलर वापरातला कोलम तांदूळ असतो तोच मी धुवून घेतलेला आहे. एक 15 मिनिटं फक्त भिजत ठेवला होता. बासमती तांदूळ वगैरे वापरायची गरज नाही, कारण हा भात थोडासा नरम असतो. अगदीच मोकळा सुट्टा असा मसाले भात हा बनवत नाहीत. त्यामुळे तुम्ही रोजच्या वापरातला तांदूळ वापरलात तरी सुद्धा चालेल. फक्त इंद्रायणी किंवा आंबेमोहोर वापरू नका, कारण त्या तांदळाचा भात थोडा चिकट होतो. आता बघा, इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले होते. त्यासाठी मी इथे 5 वाटी पाणी घालत आहे. तुम्ही 4 वाट्या घातलं तरी चालेल, पण हा भात मला थोडासा मऊ असाच आवडतो. म्हणजे खूप जास्त गिचका नाही, पण खूप जास्त सुळसुळीत सुटसुटीत सुद्धा नाही. तर पाणी घातल्यानंतर एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. नॉर्मली आपण एका वाटीला 2 वाटी पाणी असं प्रमाण घेतो, पण मी इथे 1 वाटी थोडी जास्त घेतलेली आहे. आता सगळ्यात शेवटी यावरती साजूक तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर एकदा पुन्हा हे ढवळून घेऊया, नाहीतर जेव्हा शिट्टी होते तेव्हा वाफेबरोबर तूप सुद्धा बाहेर येऊ शकते. आता आपल्याला याच्या फक्त 2च शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, कारण या सगळ्या भाज्या पटकन शिजणाऱ्या आहेत. त्यामुळे दुसरी शिट्टी झाली की गॅस लगेचच बंद करायचा आहे. पूर्णपणे कुकरची वाफ निघून गेल्यावरच कुकरचे झाकण आपल्याला उघडायचं आहे. तर बघा, मस्त असा हा आपला मसाले भात तयार झालेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा यामध्ये घालू शकता. तुम्ही बघू शकताय, अगदी व्यवस्थित, खूप जास्त सुळसुळीत किंवा खूप जास्त चिकट असा हा भात अजिबात झालेला नाहीये. परफेक्ट जसा हवा होता तसाच झालेला आहे. तर पटकन याला सर्व करून घेऊया. तर कधीतरी चेंज म्हणून किंवा खिचडीला दुसरा पर्याय म्हणून सगळ्या भाज्या सुद्धा पोटात जातात. हा भात तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. त्याच्याबरोबर कोशिंबीर किंवा पापड वगैरे तुम्ही तळू शकता. जर सांडगी मिरची असेल, जी भरलेली मिरची असते, ती सुद्धा खूप छान लागते. वरतून आता साजूक तुपाचा 1 चमचा आणि ओलं खोबरं मी घालणार आहे. जर कोथिंबीर आवडत असेल तर वरतून कोथिंबीर सुद्धा तुम्ही घालू शकता. तर अशा पद्धतीने हा आपला सिंपल असा मसाले भात तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी
सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.